दादाचा काही फोन आला होता? नाही आला. प्रिया असा कसा नाही आला? दादा होळकर काही गप्प बसणाऱ्यातला माणूस नाहीये. अगं त्याला ना एकच गोष्ट गप्प करू शकते, ती म्हणजे त्याचा मृत्यू. मेला असेल तर मेला तर मेला. श्रीयुत दादासाहेब होळकर यांच्या अपवित्र आत्म्याला शांती लाभो ही सदिच्छा करीन मी. मेला असेल तर ठीक आहे, जर मेला नसेल तर त्या मंजुषाची त्यांनी काय अवस्था केली असेल देव जाण. सौभाग्यवती मंजुषा दादासाहेब होळकर यांच्या पवित्र आत्म्याला स्वर्गात जागा मिळो ही सदिच्छा करीन. रिया किती नालायक आहेस तू. हे बघ, काही झाल्यानंतर त्या बाईने वाचवलं तुला. हा मूर्खपणा आता बंद कर. ते माझा जीव जायची वेळ आली आहे भीतीने. जळी स्थळी काष्टी पाषाणी जिथे बघावं तिथे तो दादा होळकर दिसतोय मला, नाहीतर त्याचा फोटो आणि त्याला घातलेला हार. हे बघ नेत्रा, आपल्यासाठी आता दादासाहेब होळकर हा विषय कायमचा संपला. तू पुन्हा पुन्हा त्याचं नाव काढून मला त्रास देऊ नकोस प्लीज. तुझं काय जाते का विषय संपला म्हणायला? तू लग्न करून त्या सुहास बरोबर उडून जाशील US ला. मला इथेच राहायचंय या घरात. जिवंत राहिला तर जिवंतपणी, आणि मेला तर भूत बनून मानगुटीवर बसेल तो दादा माझ्या. त्या मोर्या नगरच्या जागेचं काम झालंय आणि गोमती नगरच्या रहिवाशांना पण हुल दिलेले. आज उद्या काम होईल साहेब. किती वेळ संचय छोट्या छोट्या गोष्टींना. ही कामं लवकरात लवकर झाली पाहिजे. त्या सीएला फोन लावा, त्याला म्हणा मार सेंड आलाय, भेटत जा कधीतरी. जी मालक. अहो ते पेपर म्हणजे परीक्षेला कधी बसायचंय? नाही म्हणजे काल तुम्ही रात्री अभ्यास घेतलात म्हणून. वा 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 मिसेस, व्हेरी गुड. आय लाईक युअर एफर्ट्स, आय अप्रिशिएट इट. बसा. हो पण माय डिअर मिसेस, त्याच्यासाठी योग्य वेळ यावी लागते. तुम्ही चालो परीक्षा द्यायला, पण परीक्षा घेणारे मुख्य परीक्षक नाहीये तिथे आता अवेलेबल. तेव्हा आपली कसोटी लागत नाही ना. तेव्हा जेव्हा मुख्य परीक्षक तिथे असतील ना, तेव्हा जाऊ आपण परीक्षा केंद्रावर. कळलं? तोपर्यंत रिलॅक्स रिलॅक्स. त्यासाठी काय करायचं, तांबडे बाबाचं चिंतन गीत म्हणायचं. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. रिलॅक्स रिलॅक्स, एकदम रिलॅक्स रिलॅक्स पाहिजे, एकदम रिलॅक्स रिलॅक्स एकदम. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा, नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन मन अर्पण मेरा, तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा. काँग्रेस सत्यजित. अरे प्रियाची व्याध लवकरात लवकर टळतीये. हा म्हणजे आता प्रियाचं लग्न होतंय ही आनंदाची गोष्ट आहेच, पण या रविवारी तिचा साखरपुडा होतोय म्हणजे तर सोने पे सुहागा. हा आता आमच्या बाईसाहेबांची थोडी मनधरणी करावी लागेल, पण इट्स ओके. काही असलं व्यंग तरी मला उगीच असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. म्हणजे प्रिया एवढ्या घाईनं या सगळ्या गोष्टी करायला तयार का होते? नक्कीच काहीतरी गडबड. सत्यजित आता जास्त विचार करू नकोस. जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय असं म्हण आणि पुढे चल. असं म्हणतोस? एनिवे या सगळ्या धावपळीत काही महत्वाची कामं जरा राहून गेले. 1-2 मिनिट.
हॅलो, बोला मिस्टर मुधोळकर. मिस जाधव, सॉरी मी इतके दिवसात तुम्हाला काही फोन वगैरे नाही केला. आपलं मागच्या वेळेला जे बोलणं झालं होतं आशिषच्या ट्रीटमेंटच्या खर्चासंदर्भात ते आहे माझ्या लक्षात. तर मी असं म्हणत होतो की जर भेटता आलं असतं तर मी भेटून तुम्हाला चेक दिला असता. आज भेटूया का? हो चालेल. ठीक आहे, मग आज मी तुमच्या घरी येतो. घरी? हो, कारण ऍक्च्युली आता प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घरात सध्या लग्न कार्य आहे. त्यामुळे आज जर नाही भेटता आलं तर मग रविवारपर्यंत मी बिझी आहे. त्यामुळे आजच भेटून आपण आज नकोच भेटूया, कारण की ना माझं संध्याकाळी खूप महत्वाचं काम आहे. मला आत्ता आठवलं. आपण रविवार नंतरच भेटू ना, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बरं ठीक आहे, मग मी सोमवारी फोन करतो तुम्हाला. हो चालेल. बाय द वे मिस जाधव, नाही म्हणजे तुमचा फोनवर आवाज खूप वेगळा वाटतो. काही प्रॉब्लेम नाहीये ना? त्याचं काय ना, त्या दिवशी मला खूप टॉन्सिल्सचा त्रास झाला होता ना, म्हणून कदाचित असेल. ओके, मग आपण सोमवारी बोलूया. बाय. बाय. बापरे, केवढं ऊन होतं ना. पण बरं झालं आपण त्या दुकानातनं नाही घेतल्या साड्या. ते त्या मानाने खूप चांगल्या मिळाल्या का आपल्याला. हो खरंच ना. तुला आवडल्या ना? मला खूप आवडल्या. बरं तू काही थंड घेणार का? लिंबू सरबत मी सांगते मीरा. हो चालेल. काय ग मंजिरी, जाताना नेत्रा होती ना तुमच्या बरोबर? हो. आजी ती सोनाराकडे गेली, येतच असेल इतक्यात. आजी बघा ना, आम्ही केवढी छान खरेदी केली आहे. मी तुम्हाला दाखवतेच सगळ्या साड्या. नग सांच्याला गेला असतात तर काय बिघडलं असतं का? रणरणत्या उन्हात जायची काही गरज होती? आजी तसं नाही. पण काय पण काय? ह्याला बी काहीतरी कारण असेलच तुझं. सांच्याला गेला असतात तर साड्यांच्या दुकानाला काय आग लागणार होती? काय दिवाळखोरीत जाणार होती समजी दुकानं? आजी एक मिनिट आमचं ऐकून तर घ्या. तू तर काही बोलूच नगत. हे समजा चाललंय ना व, ते तुझ्यामुळं चाललंय. एवढ्या घाई गडबडीत साखरपुडा करायची काय गरज होती ग? सॉरी, माझंच चुकलं. प्रिया आजी तू लय शांतपणा करू नकस. चल आराम करायला चल खोली. असं चल म्हणून सांगते ना. चल. मी फक्त 1 मिनिट प्रियाची समजूत काढून येते. काय कुठं बी जायची गरज नाही. चल आधी खोलीत. चल म्हणून सांगते ना. चल. आज पुन्हा त्या सत्यजित मुधोळकरचा फोन आला होता. अरे वा, पुन्हा आठवण आली वाटतं त्याला तुझी. भेटायचं म्हणत होता. का? का म्हणजे तुझ्या उपचारांचा खर्च करण्याचा ठेका घेतला ना त्याने, त्याचा चेक द्यायला. अगं मग जा ना, तू इथे बसून का राहतेस? समोरून कोणीतरी तुला पैसे देऊ करते तर मग जा, घेऊन ये पैसे. उलट तू धावत गेली पाहिजे. जा लवकर, घेऊन ये पटकन. आशिष, धावत जायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुला आठवतं का सत्यजित मुधोळकर समोर नैना जाधव म्हणून रेश्मा गेली होती? आठवलं? तो तर आजच घरी यायचं म्हणत होता, कारण त्याला रविवारपर्यंत वेळच नाहीये. त्याच्या घरी कोणाच तरी लग्न कार्य. कसं बसं टाळलंय मी त्याला. एक मिनिट. लग्न कार्य कोणाचं? आता ते मला कसं माहित असणार? नाही, कारण मुधोळकरांच्या घरी फक्त 7च माणसं आहेत. सत्यजित आणि मंजिरी दोघंही नवरा बायको आहेत. त्याची आई नाही, तिचा तर काय संबंधच येत नाही.
हा, त्याची आत्या. पण तिची तर आता एक्सपायरी डेट सुद्धा जवळ आली. तिचे कुठं व्हायला बसले आता लग्न. त्याचा भाऊ, नाही नाही नाही, त्याचं पण लग्न झालं, त्याची बायको आहे, झाली 6 माणसं आता. हा, तर आता राहिली प्रिया. म्हणजे प्रियाचं लग्न आहे. ग्रेट. अगं ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. एक काम कर, तू माझ्या मनू डार्लिंगला फोन कर, तीच काय ते आपल्याला खरं सांगू शकेल. कर लवकर. ए चल, सारखं सारखं काय ऑर्डर सोडतोस रे? मी नाही करणार फोन. अगं मग मी कसा करू शकणार आहे फोन? आता ही गोष्ट तर कळलीच पाहिजे. लग्न कार्य म्हटल्यानंतर सनई नको वाजवायला. पॅ 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 पॅ. अहो चल आधी. आजी बस इथं. आजी बिजी काय नाही, इथं बस इथं. आणि आता पूर्ण आराम करायचा सांगून ठेवते. थांब, मी तुला आवळ्याचं सरबत घेऊन येते. अहो नाही, खरंच नको. नाही बी चालणार नाही. एक शब्द बी बोलू नकोस तू आता. एवढ्या रखरखीत उन्हात तू बाहेर गेलीस, तुला काय कळतं का नाही? गप इथं बस बघू, मी आणते तुला सरबत. हा बोला नाही ना ताई. काही नाही, खूप दिवसात आपलं बोलणंच झालं नाही ना, म्हणून मुद्दाम फोन केला मी तुम्हाला. हो, सध्या जरा गडबड होती, धावपळ होती माझी. तसं तुमच्या मिस्टरांचा मला अधूनमधून फोन येतच असतो. आजही आला होता मला त्यांचा फोन. काहीतरी घरी कोणाच तरी लग्न कार्य आहे म्हणे. कोणाचं आहे? हो, प्रियाचं. तुम्ही भेटलात ना त्या दिवशी तिला? प्रिया. हो हो, मी ओळखते ना त्यांना. हो, तिचाच साखरपुडा ठरलाय. माझा लांबचा भाऊ आहे सुहास, सुहास देसाई, त्याच्याशी. वा, मग ही तर गुड न्यूजच आहे. या रविवारी आहे साखरपुडा. हो का? मग माझ्याकडून अभिनंदन सांगा तिला. हो, तुम्ही या ना साखरपुड्याला. हो, जमलं तर नक्की आहे ना मी. घरच्या घरीच अरेंज केलंय तसं. मग तुमची खूप धावपळ होत असेल नाही? धावपळ कसली हो, ओघाने आलंच ते. बरं, तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला नक्कीच सांगा. हा, हो हो, ठीक आहे ठीक आहे. ठेव फोन. ओके, बाय बाय. शेवटी तुझा अंदाज खरा निघाला. प्रियाचंच लग्न ठरलंय. सहसा माझे अंदाज चुकत नाही डार्लिंग. तुझी ती येडी मला प्रियाच्या साखरपुड्याला बोलवते. मग तू जाणार आहेस? प्रियाच्या साखरपुड्यात माझं श्राद्ध घालायची हौस नाहीये मला. निशा, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? नाही, प्रियाचं लग्न जर दुसऱ्या कुठल्या मुलाशी ठरलं असेल तर मग दादा होळकरचं काय? हा प्रश्न उरतोच ना. प्रिया. हा, प्रिया काय ग तू रडतीये? असं नाही, डोळ्यात काहीतरी गेलं बहुतेक. प्रिया, मला माहितीये तू खोटं बोलते. काय झालं रडायला? नाही, काय नाही. मगाशी आजी बोलल्या म्हणून वाईट वाटतंय का तुला? नाही. प्रिया प्लीज, हे बघ, त्यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. आय एम सॉरी. खरंच. तू का माफी मागतेस? त्याची काही गरज नाहीये. आणि मला आजींच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाहीये. मोठ्या माणसांच्या बोलण्याचा लहानांना कधी राग येतो का? उलट त्या जे बोलल्या ना ते बरोबरच होत. म्हणजे हा साधा विचारच नाही आला माझ्या डोक्यात की तुझी किती धावपळ होईल. मी मूर्खासारखा हट्ट धरून बसले, त्यापेक्षा आम्ही रजिस्टर मॅरेज केलं असतं ना. कसला व्यापच नाही. अगं
हे काय बोलतेस तू प्रिया? आणि मला कसली आली आहे दगदग? या सगळ्या गोष्टी करताना मला आनंदच होतोय. माझी बहीण आहेस तू. तुझ्यासाठी नाही करणार तर मग कुणासाठी करणार? आणि आता तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होतीये, तेव्हा असं छोट्या छोट्या गोष्टींवरून अजिबात रडायचं नाही, कळलं? मी आली. आवड देखणं मोहिते बाई. काय चुकलं चुकलं बघा. आम्हाला दाखले मोहिते बाई म्हणायचं होतं. काय सारखं धावपळ करत असतो, इकडं तिकडं पायाला बेंगळी लागलं वाने. अहो 2 घटका बसा की इथं निवांत, जीवाला बरं वाटेल. काय बोलताय तुम्ही? अहो तुमच्या जीवाला बरं वाटेल असं म्हणायचं होतं मला. काय सारखं धावपळ करत असताय? तुमचं काय काम आहे ना ते पटकन बोला. आमचं कसलं काम मरण्याचं? कसं आहे, तुमची धावपळ बघून असं वाटतंय तुम्हाला गरज असावी आमची. म्हणजे तुमचं काम काय आहे का आमच्याकडं? कसं आहे, साखरपुडा ठरलाय ना हो तुमचा आता. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आम्हाला कोण कशाला सांगतंय? असंच उडत उडत कानावर आलं ते ऐकलं आम्ही. अजिबात काळजी करायची ना, जीव घाबरा होऊ द्यायचं नाही. हा सत्य आहे ना बा? काय? अहो मदत कराय म्हणतोय मी, मदत कराय. सत्य आहे, म्या आहे, आपण एनी टाइम मदत करणार तयार आहे. म्हणजे साखरपुड्या आधी तयार, साखरपुड्यात तयार, अगदी लग्नानंतर बी काही गरज लागली ना तर. अहो ऐका हो मोहिते बाई, हो काय साला जमाना आलाय हो हल्ली. म्हणजे फुकट मदत करायला तयार आहे तरी बी कोणी मदत घेईना. काय साला लोक झाले हल्ली ती. परमेश्वरा. मंजिरी आलो मी. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. हा? थांब. सॉरी खरंच सॉरी. मला माहितीये तुम्ही रागावलात माझ्यावर. मी दुपारी शॉपिंगला गेले ना म्हणून. आजींनी फोन करून सांगितलं असेल ना तुम्हाला सगळं. काय काय झालंय? ऍक्च्युली मला कोणीच काही सांगितलं नाही. मला काही माहितीच नव्हतं तू सांगेपर्यंत. पण आता कळ काय हे म्हणजे. हा बस बस इकडे. आता किती वेळा सांगायचं तुला? का गरज आहे का ही सगळी धावपळ करायची? अहो यात कसली आली आहे धावपळ? हे सगळं मी आपल्या प्रियासाठी करते ना. दुर्दैवाने तिला आई वडील नाही, तेव्हा तिला असं कुठे वाटायला नको की आपलं लग्न अजून थाटामाटात झालं असतं जर आपले आई वडील असते. जेवढी मधुरा मला जवळची आहे तेवढीच प्रिया सुद्धा मला जवळची. आता आपल्याकडून जमेल तेवढं आपण करायचं. संधी मिळाली असती तर मी मधुरासाठी नसतं का केलं एवढं सगळं? पण तेव्हा तू प्रेग्नंट होतीस का मंजिरी? सत्या, मला तुझ्या संग बोलायचंय. बोल की. मला महत्वाचं बोलायचंय, जरा बाहेर ये. बोल. मला तुझ्या संगच बोलायचंय, ते बी महत्वाचं. आत्ते माझ्या आयुष्यात अशी कुठलीच महत्वाची गोष्ट नाही जी मंजिरीला ठाव नाही. तिला समद ठाव आहे तेव्हा हिथंच बोल. समद?